नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट जाणून घेणार आहोत। कारण राज्य सरकारकडून नुकताच एक नवीन शासकीय निर्णय जाहीर करण्यात आला। सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे या निर्णयाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि यात काय बदल करण्यात आले आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पण त्याआधी एक छोटी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल किंवा पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट, शासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि लाभार्थ्यांसाठी उपयोगी माहिती आपण इथे वेळोवेळी देत असतो। आता विशेष म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार याबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा पुढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया आणि महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नेमका कोणता नवीन निर्णय घेतला हे सविस्तरपणे समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाचा GR जारी करण्यात आलेला आहे। आता हा GR आपण समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शासनाचं स्पष्ट उद्दिष्ट असं आहे की राज्यातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, आर्थिक मदत आणि सामाजिक आधार मिळावा, त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावं। याच उद्देशातून शासनाने दिव्यांग नागरिकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र असा दिव्यांग कल्याण विभाग सुरू केलेला आहे। म्हणजेच आता दिव्यांग व्यक्तींशी संबंधित कामकाज अधिक व्यवस्थित आणि एकाच ठिकाणाहून हाताळलं जाईल। पुढे आणखी एक मोठा बदल करण्यात आला। आतापर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य योजनांमध्ये जे दिव्यांग लाभार्थी DBT पोर्टलवर नोंदणीकृत होते त्या सर्व लाभार्थ्यांना आता दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास शासनाने अधिकृत मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, हा निर्णय साधा नाही तर खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल मानला जातो। कारण अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे। मात्र शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर या बदलाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करण्यात आली। म्हणजे पुढील काळात दिव्यांग लाभार्थ्यांना योजना आणि सुविधा मिळण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होण्याची शक्यता आहे। आता बघा, शासनाचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे। राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एकाच व्यवस्थेखाली आणून त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवणे। यासाठीच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू असलेल्या विशेष सहाय्य योजनांमधील म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेत नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवरून घेऊन त्यांना आता स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे। म्हणजे आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी समाविष्ट होते, पण आता त्यांच्या सोयीसाठी आणि कामकाज अधिक जलद व्हावं यासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला। हा बदल दिव्यांग नागरिकांसाठी खूप मोठा आणि सकारात्मक पाऊल मानला जात आहे। कारण आता योजना, मदत आणि सुविधा मिळवताना वेगळी आणि स्पष्ट प्रणाली उपलब्ध होणार आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग सहायता पोर्टल देखील सुरू करण्यात आलं। या नवीन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना तब्बल 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून घेता येणार आहे। या योजना नेमक्या कोणत्या आहेत आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत। आता आजच्या निर्णयातील आणखी एक महत्त्वाचा भाग पाहिला तर MHA-ITच्या माध्यमातून संबंधित कॉर्पोरेशनकडून DBT पोर्टलवर उपलब्ध असलेल्या राज्य पुरस्कृत योजनांमधील जसे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यामधील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचा डेटा स्वतंत्रपणे संकलित करण्यात येत आहे। यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा प्रवर्गनिहाय माहितीचाही समावेश करण्यात येणार आहे, ज्यामुळे पुढील योजना अंमलबजावणी अधिक अचूक पद्धतीने करता येईल। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या सर्व माहितीचे वर्गीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले। म्हणजे लाभार्थी कोणत्या प्रवर्गातील आहेत, सर्वसाधारण, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती याची संपूर्ण माहिती व्यवस्थित स्वरूपात तयार करून ती दिव्यांग कल्याण विभागाकडे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे। यामागचा उद्देश अगदी सोपा आहे। पुढील काळात योजनांचा लाभ देताना कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्व माहिती एकाच विभागाकडे अचूक पद्धतीने उपलब्ध असावी। त्यामुळे लाभार्थ्यांना मदत वितरण अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने करता येईल। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजनांचाही यामध्ये समावेश करण्यात आला।
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती देखील संबंधित ग्रामविकास विभागामार्फत संकलित करण्यात येत आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र अशा दोन्ही स्तरांवरील लाभार्थ्यांचा संपूर्ण डेटा आता एकत्रित केला जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट काय आहे बघा. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत येणाऱ्या राज्य व केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च 2026 पर्यंतचं आर्थिक सहाय्य हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतच वितरित केलं जाणार आहे. म्हणजे सध्याच्या आर्थिक वर्षापर्यंतची जबाबदारी हा विभाग सांभाळणार आहे. यानंतर मात्र मोठा बदल लागू होईल. एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधी योजनापासून ते प्रत्यक्ष आर्थिक मदत वाटपापर्यंतची संपूर्ण जबाबदारी दिव्यांग कल्याण विभागाकडे सोपवण्यात येणार आहे. म्हणजे पुढील काळात सर्व आर्थिक व्यवहार आणि योजना अंमलबजावणी स्वतंत्र विभागामार्फत केली जाईल. आता मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ही माहिती पूर्णपणे अधिकृत आहे हे लक्षात घ्या. पण या संपूर्ण निर्णयामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा नेमका काय आहे तो आता सोप्या भाषेत समजून घेऊया. आतापर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनाही नियमित अनुदान दिलं जात होतं. म्हणजेच ही योजना दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुद्धा लागू होती. पण आता शासनाने मोठा बदल करत दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र असा विभाग तयार केला आणि सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना त्या नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आलंय. यामुळे पुढे अनुदान वाटपाची संपूर्ण प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने सुरू होणार आहे. शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेलं आहे, मार्च 2026 पर्यंतचे जे आर्थिक सहाय्य आहे ते पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतच दिलं जाईल. आता सरळ शब्दात सांगायचं झालं तर मार्च पर्यंत जुनी प्रणाली आणि एप्रिल पासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी पूर्णपणे स्वतंत्र अनुदान योजना व्यवस्थितपणे लागू होणार आहे. आता हा बदल भविष्यात लाभार्थ्यांसाठी अतिशय सोयीस्कर ठरेल. आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, अनुदान वाढीबद्दल काही निर्णय झाला आहे का? तर सध्या तरी अनुदान वाढी संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे पुढील काही दिवसात सरकारकडून नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अधिवेशनामध्ये याबद्दल जे काही अपडेट किंवा निर्णय जाहीर करण्यात आले ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. पण आजचा जो शासन निर्णय आहे तो दिव्यांग बांधवांसाठी खरोखरच महत्त्वाचा ठरेल. कारण आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेले दिव्यांग लाभार्थी आता स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. म्हणजे पुढील काळात दिव्यांगांसाठी योजना आणि आर्थिक मदत स्वतंत्र व्यवस्थेतून दिली जाईल. आता राहिला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मार्च महिन्याचा हप्ता खात्यात नेमका कधी जमा होणार? तर सध्या राज्याचं अधिवेशन सुरू असल्यामुळे तात्काळ निधी वितरण होण्याची शक्यता कमी आहे. अधिवेशन पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होईल. त्यानंतर पोर्टलवर अधिकृत तारीख अपडेट केली जाईल आणि यासाठी संबंधित शासन निर्णय येणं गरजेचं आहे. म्हणूनच मित्रांनो, पुढील अपडेटसाठी चॅनल सोबत जोडलेलं राहा. कारण हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर होताच सर्व माहिती आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत. जसं शासन निर्णयासंबंधी पुढील तारीख किंवा नवीन अपडेट समोर येईल तसेच अधिवेशनामध्ये दिव्यांग लाभार्थी किंवा अनुदानासंबंधी जी काही महत्त्वाची माहिती जाहीर होईल ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील. म्हणूनच तुमच्यासाठी एक अतिशय छोटीशी विनंती, जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा सरकारी योजना, शासकीय निर्णय आणि हप्त्याच्या अपडेटची अचूक माहिती आपण इथे नियमित देत असतो. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक आणि सपोर्ट आम्हाला पुढे अजून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.